30 जानेवारीपासनं जो काही आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या संदर्भातच आज अण्णांशी आम्ही येऊन चर्चा केली आहे। अण्णांचं सगळं म्हणणं हे आम्ही समजून घेतलेलं आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, मागच्या काळात काही मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याच्यावर झालेली जी कारवाई आहे त्या संदर्भातलं त्यांचं काही मत आहे की ती ज्या प्रकारे झाली तर ती वेगळ्या प्रकारे झाली पाहिजे। या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत। आता या गोष्टी केंद्र सरकारपुढे आम्ही मांडणार आहोत। अण्णांचं सगळं मत मांडून केंद्र सरकारकडनं त्या संदर्भातले काही निर्णय हे आम्हाला करून घ्यायचे आहेत, तो करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। शेवटी अण्णा हजारे हे केवळ एक व्यक्ती नाही आहेत, या महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे। ते एक महाराष्ट्राचे भूषण आहेत आणि ते स्वतः करता नाही समाजाकरता सातत्याने लढत असतात। त्यामुळे आमची सगळ्यांचीच अपेक्षा अशी आहे की त्यांचे जे काही विषय आहेत ते मार्गी लागावे आणि त्यांच्यावर कुठल्याही आंदोलनाची वेळ येऊ नये। त्या दृष्टीने आम्ही आता जे काही समजून घेतलेलं आहे ते आता केंद्र सरकारकडे मांडू आणि त्या संदर्भातला जे काही निर्णय आहेत ते करण्याचा प्रयत्न करू। दुसरी गोष्ट अशी आहे की अण्णांनी वेळोवेळी जवळपास 23 पत्र जे आहेत तर ते केंद्र सरकारला पाठवलेले आहेत। अण्णांना एकाही पत्राचं उत्तर मिळालेलं नाही, त्यावर अण्णा देखील नाराज आहेत। नाही, मी त्या संदर्भातही अण्णांना सांगितलं। मागच्या काळात काही उत्तर अण्णांना मिळालेले आहेत, पण मी अण्णांना सांगितलं की तुमच्या पत्राचं उत्तर असं इतरांसारखं देता येत नाही, तुमच्याशी चर्चा करूनच त्याचं उत्तर द्यावं लागतं। आणि म्हणून त्याही संदर्भात, कारण केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मला स्वतः सांगितलं की अण्णांना उत्तर द्यायचं आहे तर अण्णांशी एकदा सगळी चर्चा करून त्यांना थातूरमातूर उत्तर देऊन चालणार नाही। त्यामुळे तुम्ही ते सगळे मुद्दे समजून घ्या जेणेकरून त्यांना उत्तर आपण सबस्टॅन्टिव्ह देऊ शकू। त्यामुळे सबस्टॅन्टिव्ह उत्तर देण्याकरताच हा प्रयत्न आहे। या आधी देखील तुम्ही राळेगणमध्ये आला होता, जवळपास 6 चर्चा झाली, लेखी आश्वासन दिलं होतं पण तरी तोडगा निघाला नाही। त्यावेळेसचा मुद्दा हा लोकपालाचा मुद्दा होता आणि त्या संदर्भात तात्काळ समिती तयार करून त्या आमच्या समितीने ड्राफ्ट देखील तयार केला होता। स्वतः माननीय अण्णांनी त्या ड्राफ्टला मान्यताही दिली होती। दरम्यानच्या काळात आमचं सरकार गेलं, नवीन सरकार आलं, मला समजलं की नवीन सरकारशी आता त्याच ड्राफ्टबद्दल चर्चा चालली आहे। सर, तुम्ही मेट्रो कार शेड प्रकरणी माननीय अण्णा हजारे जी को हम आकर मिले। उन्होंने 30 तारीख से जो अनशन और आंदोलन के बारे में सूचित किया है वो न हो, ऐसी सभी की इच्छा है। अण्णा जो है वो समाज के लिए एक भूषण है और महाराष्ट्र के लिए भी एक भूषण है, और इसलिए हमने ये प्रयास किया कि उनके जो सारे मुद्दे हैं वो हम समझ लें और उन मुद्दों को केंद्र सरकार तक पहुंचाकर उसके ऊपर कुछ निर्णय करें। पिछले समय अण्णा जी ने जो मांगे की थी उनमें से कुछ मांगों के ऊपर केंद्र सरकार ने निर्णय भी लिया। उन निर्णयों में भी अण्णा जी का कुछ अपना कहना है, तो वो भी हम केंद्र सरकार तक पहुंचाएंगे। कुछ निर्णय में उनको लगता है कि उसको और कुछ उसमें चेंजेस किए जाने चाहिए, तो ये सारी बातें हमने समझ ली है। ये केंद्र सरकार तक हम पहुंचाएंगे और केंद्र सरकार की ओर से उसको सुलझाकर हम लोग निश्चित रूप से प्रयास करेंगे कि अण्णा जी को कोई आंदोलन करने की आवश्यकता न पड़े। दूसरी बात यह है कि अण्णा ने कई बार केंद्र सरकार को खत लिखे, लेकिन उनका एक भी जवाब नहीं मिला। इस बात को लेकर भी अण्णा नाराज नहीं, मैंने आज भी अण्णा जी से उस बारे में बातचीत की है। पिछले समय कुछ पत्रों का उत्तर उनको दिया गया है, लेकिन अण्णा जी को पत्र का उत्तर देते समय आपका खत मिला इतना उत्तर नहीं दिया जा सकता। उसके लिए धोरणात्मक सारे विषय होते हैं, उसी के ऊपर जवाब देना पड़ता है। तो मुझे केंद्रीय कृषि मंत्री जी ने भी स्पष्ट रूप से कहा कि आप उनसे चर्चा कीजिए ताकि उनके पत्रों का जवाब देते समय ऐसा न लगे कि हमने केवल टाल दिया है। तो जो उन्होंने मुद्दे रेज किए उस पर सब्सटेंटिव जवाब हमारी ओर से जाना चाहिए। तो मैंने आज उन मुद्दों के ऊपर भी, मैं वो मुद्दे लिख कर लाया था मेरे पास, उसके ऊपर भी मैंने उनसे चर्चा की कि आपने मुद्दे उठाए, इसका एक प्राथमिक जवाब आपको देना है, तो आपका मत क्या है ये मैं समझना चाहता हूँ, उसका जवाब भी दिया जाए। सर, 30 तारीख को अण्णा जो है वो अनशन पर बैठने वाले हैं, तो क्या अण्णा को मनाने की कोशिश सफल हुई? देखिए, अभी तो शुरुआत हुई है, सफल हुई या असफल हुई ये कहना अभी बहुत जल्दबाजी होगी। हम ये प्रयास करेंगे, लेकिन इतना ज़रूर है कि कोई महाराष्ट्र में, देश में ये नहीं चाहता कि अण्णा जी को किसी इस प्रकार के अनशन पर बैठना पड़े, और इसलिए सरकार की ओर से, केंद्र सरकार हो चाहे हम सभी लोग हो, पूरा प्रयास करेंगे कि अण्णा जी ने जो मुद्दे उठाए उन मुद्दों को सुलझाया जाए। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे
मोदींकडे अण्णांचे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहोत, मात्र आंदोलन न करण्याची अण्णांना विनंती केलेली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.